रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पोखले ग्रामपंचायत तालुक्यात अव्वल, जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीकडून विकास कामांची पाहणी। महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान स्पर्धेत पन्हाळा तालुक्यातील 111 ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला होता। या स्पर्धेतील विकास कामांच्या मूल्यांकनात पोखले ग्रामपंचायतीने तालुक्यातील पहिल्या 2 क्रमांकात स्थान मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे। यापुढील जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही अधिकाधिक विकास कामे राबवून समृद्ध ग्रामपंचायतीचा सन्मान मिळवावा, असे आवाहन जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीचे प्रमुख व लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी केले। पोखले गावात जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने भेट देऊन विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली। ग्रामपंचायतीचे सुशासन, स्वनिधी व लोकवर्गणीतून उभारलेली स्वयंपूर्ण व्यवस्था, जलयुक्त व स्वच्छ सुंदर हरितगाव, मनरेगा योजनांची अभिसरण, गाव पातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय, लोकसहभाग, श्रमदान तसेच राबवण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आदी बाबींची सखोल तपासणी करण्यात आली। या सर्व निकषावर उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे पोखले ग्रामपंचायतीला तालुका स्तरावरील पहिल्या 2 क्रमांकामध्ये स्थान मिळाल्याचे राहुल कुमार मीना यांनी सांगितले। प्रारंभी जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीचे बैलगाडीतून व धनगरी ढोलाच्या निनादात पारंपरिक स्वागत करण्यात आले। पुष्पवृष्टी व औक्षण करून समिती सदस्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी शाळा, मंदिर, अंगणवाडी, दूध संस्था, बचत गटांचे उपक्रम तसेच विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। दरम्यान दिवसभरात शावडी तालुक्यातील साळशी आणि ऐनवाडी तसेच पन्हाळा तालुक्यातील महाडिगवाडी आणि पोखले या गावांना भेटी देऊन मूल्यमापन करण्यात आले। जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीमध्ये प्रकल्प संचालक संजय इंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ, विस्तार अधिकारी बालाजी पोद्दार, अमोल गायकवाड, समिती सदस्य कृष्णा बंडे व पत्रकार सदस्य नरसिंह घोणे यांचा समावेश होता। यावेळी पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर, विस्तार अधिकारी कुपेर उपाध्ये, राजेंद्र तळपे, बीडी भोसले, सरपंच दत्तात्रय पाटील, उपसरपंच वंदना नाईक, माजी सरपंच वीर पांडुरंग निकम, अशोक पाटील, सदस्य भीमराव माने, ग्रामसेवक विद्या पाटील, दीपक घाडगे, पांडुरंग जगताप, युवा नेते डॉक्टर प्रताप पाटील, नितीन पाटील यांच्यासह ग्रामस्थ, बचत गटाच्या महिला, आशा व आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, उमेद अभियानचे प्रतिनिधी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे। या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याच्यामध्ये खूप कॉम्पिटिशन होती। मागचे 6 महिन्यापासून आपण सगळे बघत असाल आणि एवढी कॉम्पिटिशन असून सुद्धा आपण जर 111 पैकी टॉप 2 मध्ये आलेला आहात तर निश्चितपणे आपण याच्यामध्ये सर्व जणांनी खूप मेहनत घेतलेली असेल याची मला जाणीव भासते। आणि विशेषतः त्याच्यामध्ये व्हिडिओ मॅडम असतील किंवा आपले पंचायत समिती स्तरावरचे प्रत्येक अधिकारी यांनी तर मेहनत घेतलीच असेल, परंतु ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी असतील आणि विशेषतः म्हणजे अंगणवाडी ताई, आशाताई, बचत गटातील महिला, कारण यांचा एक खूप मोठा घटक होता त्या गुणांकनामध्ये। जवळपास मला वाटते अनेकोमार्च अंगणवाडी, आशाताईवर जे सगळं हेल्थचे जे पॅरामीटर्स आहेत त्याच्यावर आणि बचत गटाचे सहभागावर, त्याचबरोबर लोकांचा जो पार्टिसिपेशन आहे म्हणजे श्रमदान, पाण्याचा ताळबंद, नरेगेतून अभिसरण, ही सगळी गोष्ट तेव्हा साकार होऊ शकते जेव्हा सगळे आपण मिळून काम करतो। तर आता आपली जो ग्रामपंचायत आहे त्यांचा 2रा क्रमांक आल्यामुळे आम्हाला शासनाने दुसऱ्या जिल्ह्यातून आपल्याकडे आपले जे काही बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्यांना बघण्यासाठी आणि त्यांच्यावरून आम्हाला काय रेप्लिकेट करता येईल त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपला मूल्यांकन किंवा तपासणी म्हणा, डॉक्युमेंटेशन करण्यासाठी आम्हाला इथे पाठवलेलं आहे। आम्ही निश्चितपणे आपला गाव पूर्ण फिरणार आहे। आपले जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम असतील किंवा आपली जे काही संस्था वगैरे असेल, इथे अंगणवाडी असेल किंवा बचत गटाचा युनिट असेल, हे सगळं आम्ही पाहणार आहे। आणि मला असं वाटते की या ग्रामपंचायतीने तालुका स्तरावर आता क्रमांक पटवला आहे, परंतु यापुढे त्यांनी जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर सुद्धा काही चांगली कामे करावी, निश्चितपणे तुम्ही करणार आहात अशी मी आशा अपेक्षा करतो। धन्यवाद। विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब करा.